मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPSC सिव्हिल सर्व्हिस भरती 2024 म्हणजे UPSC मार्फत सिव्हिल सर्व्हिस यासाठी काही जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। आणि जर का तुम्ही जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर होण्यास इच्छुक असाल तर अवश्य या पदावर तुम्हाला अप्लाय करायचा आहे, कारण की याच यार्ड मार्फत तुम्हाला कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी होण्यास पात्र होऊ शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहता की तुम्ही UPSC सिव्हिल सर्व्हिस भरती 2024 म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जाहिरात क्रमांक दिलेला आहे, त्याचप्रमाणे एकूण जागा दिल्या आहेत 1056 जागा, म्हणजे एकूण 1056 जागा, म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कलेक्टर या पदाच्या जागा निघालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहताय की परीक्षेचे नाव म्हणजे नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2024 सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशन 2024 आणि याला क्वालिफिकेशन पाहिजे कोणत्याही शाखेतील पदवी, एनी ग्रॅज्युएट यासाठी अप्लाय करू शकता। तुम्ही कोणत्याही शाखेतील असाल, BA BCom BSc BBA LLB, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता सिव्हिल सर्व्हिसमध्ये। त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की वयोमर्यादा, या ठिकाणी वयोमर्यादा दिली आहे 1 ऑक्टोबर 2024 रोजी 21 वर्षे पूर्ण असावे, त्याचप्रमाणे 32 वर्षे पर्यंत असावे। परंतु जर का तुम्ही कास्टमध्ये असाल, SC STला 5 वर्षे सूट आहे, त्याचप्रमाणे OBCला 3 वर्ष, अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे। मित्रांनो, जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल, त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की नोकरीचे ठिकाण, नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत राहणार आहे, कुठेही तुम्हाला या ठिकाणी निवड झाल्यावर जॉब लागू शकतो। त्यानंतर या ठिकाणी ठेवलेलं आहे फी स्ट्रक्चर, फी तुम्हाला जनरल आणि OBCला 100 रुपये, त्याचप्रमाणे SC ST आणि PWD, त्याचप्रमाणे महिलांसाठी कुठल्याही प्रकारे फी ठेवलेली नाही आहे। जर का तुम्ही कास्टमध्ये असाल, SC ST आणि त्याचप्रमाणे हँडिकॅप आणि महिला असेल, महिला या ठिकाणी कुठल्याही कास्टची असो, SC ST OBC EWS NT वगैरे, त्यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फी नाही आहे। आणि OBC आणि जनरलला या ठिकाणी 100 रुपये फक्त मात्र फी ठेवलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 मार्च 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, 5 तारखेपर्यंत, 5 मार्चपर्यंत। त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की पूर्व परीक्षा तुमची हे 26 मे 2024ला होणार आहे आणि मुख्य परीक्षा हे या ठिकाणी दिलेलं नाही आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ऑनलाईनच्या तारखेच्या पुढे तुम्हाला जर का तुम्ही या पोस्टसाठी इंटरेस्टेड असाल तर अवश्य आपल्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आणि जर का ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लगेच ते तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळणार आहे ऑनलाईन फॉर्म कशी भरायची। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं। जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि जर का तुम्ही सिव्हिल सर्व्हिस म्हणजे कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी यासाठी इच्छुक असाल किंवा इंटरेस्ट असाल, तर या पदावर तुम्हाला अप्लाय करायचं आहे, कारण की हे यार्ड फक्त वर्षातून एकच डाव येत असते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।